महत्त्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात अहमदनगरच्या बातमीने। अहमदनगर महापालिकेच्या महापौरपद निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धोबी पछाड दिली आहे। महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने नगरमध्ये प्रथमच भाजपचा महापौर निवडला गेला। महापौरपदाच्या निवडणुकीत वाकळे यांना 37 मतं मिळाली, तर शिवसेना आणि काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला। भाजपच्या मालन ढोणे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली, तर गिरीश महाजन यांची खेळी यामध्ये यशस्वी झाली असून शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष असूनही सत्तेच्या चाव्या भाजपकडे गेल्या। उत्तर महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। नगरमध्ये भाजप पिछाडीवर पडली होती। अखेर पक्षाने गिरीश महाजन यांच्यावर महापौरपदाची निवडणुकीची जबाबदारी दिलेली होती आणि त्यानंतर महाजन यांनी जोरदार राजकीय खेळी करत नगरमध्ये आपला महापौर निवडून दिला। कशा प्रकारे निवडणूक पार पडली? पदाच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, मला 37 मतदान झालेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी तथा पीठासन अधिकाऱ्यांनी मला विजयी घोषित केले। विरोधात किती मतं पडली? 8। चिंदमनी कोणाला मतदान केलं? शिवसेना। नगरमधल्या भाजपचा महापौर झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। महानगरपालिकेच्या महासभामध्ये काय गोंधळ आलेला आहे? आपल्यावर आहे शिवसेनेचे उमेदवार सर, काय घडलं नेमके? आज आमचे मतदान असताना महापौर पदाचं मतदान होतं, त्यावेळेस मी उमेदवार होतो सेनेकडनं आणि अभद्र युती जी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची, त्याचे उमेदवार बाबासाहेब वाकळे होते। त्यांनी त्या ठिकाणी मतदान झाल्यावर त्यांचं मतदान काउंट झालं। आमचे मतदानाची वेळ आल्यावर आमचे जे लोक होते आमच्याबरोबर नगरसेवक, त्यांचं मतदान आम्ही मतदान करण्यासाठी हात शो ऑफ हँड मतदान होतं। आम्ही मतदान करत असताना आमच्या बॅक साईडला म्हणजे 3 टेबल सोडून 3 बेंच सोडून श्रीपाद चिंदम बसला होता की ज्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे, वाईट वक्तव्य बोललं आहे त्यांच्याबद्दल आणि त्या वाईट उद्गार काढलेले, अशा त्याचं मत नको हे आम्ही 1 तासापूर्वी आमच्या सभागृह नेत्यांनी कळवलं होतं त्यांना की पीठासीन अधिकाऱ्यांना आम्हाला त्यांचं मत नको, मत हे देणार आणि याच्यातून हे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार, हे 1 तासापूर्वी हे पत्र दिलेलं होतं। त्याच्यामुळं आम्ही हे जे त्यावेळेस हे मतदान त्यांनी हातवर केला आम्हाला, त्यावेळेस आमचे सगळे नगरसेवक जे होते त्यांनी त्याच्यावर तुटून पडले आणि त्याला मारहाण केलेली तिथं आणि आम्ही सभात्याग करून बाहेर आलेलो। नाही, नेमकी काय ही खेळी वाटत तुम्हाला? खेळी अहो, राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपचे खासदार यांनी त्याला, आणि सगळ्या नगर शहराला नगर जिल्ह्याला माहिती की हा भाजपचा उपमहापौर होता, त्यावेळेस त्यांनी हा अपशब्द वापरले, त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिले। हे सगळं सविस्तर हिसाब सगळ्यांना माहिती आहे ना की हा उपमहापौर असताना त्यांनी हे असे शब्द वापरलेले होते महाराजांबद्दल, तर त्याला प्रायचित्त करण्याच्या ऐवजी त्यांनी आमच्या नावावर परत बिल फाडायचं होतं म्हणून त्यांनी कुटाणा केला होता आज यांच्या सांगण्यावरनं राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपचे खासदार। एवढं संख्याबळ असताना सुद्धा शेवटी राष्ट्रवादी आणि बीजेपीची युती आलेली, तुम्हाला काय वाटतं? अभद्र युती इथं एका सर्वसामान्य माणसाला, चळवळीतल्या माणसाला रोखायसाठी यांना एवढी आगपाकड करावी लागती, याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार? अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि सेनेची, भाजप आणि राष्ट्रवादी झालेली आहे, ही अभद्र युती आहे आणि श्रीकांत शिंदेचे वोटिंगचा नंबर जो आहे ही खेळ केलेला आहे। त्यांनी खासदार आणि इथले आमदार हे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। जर्नलिस्ट शाहीदचं साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।